गेल्या 65 वर्षात जे मिळू शकलेलं नव्हतं तेवढं मोठं आज महाराष्ट्राला बजेट देण्याचं काम आजच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेलं आहे। याबद्दल मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो। रस्ते, कृषी, उद्योग, शिक्षण सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला यावेळी भरभरून अर्थसहाय्य मिळणार आहे। रेल्वेच्या पायाभूत सुविधासाठी महाराष्ट्रामध्ये विक्रमी 23,778 करोड रुपयाची तरतूद यावर्षीच्या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे। गतवेळच्या तुलनेत म्हणजे 2009 ते 14 काँग्रेसच्या कालावधीमध्ये 1150-1200 कोटी रुपयाची तरतूद केली जायची, परंतु 23,778 म्हणजे जवळजवळ 20 पट अधिक निधी यावर्षी महाराष्ट्राच्या रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देण्यात आलेला आहे। मुंबई पुणे हायस्पीड कॉरिडॉरसाठी 5,000 करोड रुपयाची तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर राज्यभरातल्या 132 रेल्वे स्टेशनना अमृत भारत योजनेतून मजबूतीकरण करण्यासाठी किंवा रिनोव्हेशन करण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा भरीव तरतूद केलेली आहे आणि एक नवीन रूप आपल्याला महाराष्ट्रातल्या रेल्वे स्टेशनचं यामुळे पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांसाठी 15,000 करोड रुपयाची तरतूद यावेळी करण्यात आलेली आहे। बहुतांश रस्ते हे सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे केले जाणार आहेत। कोकण कनेक्टिव्हिटीसाठी आणि सागरी महामार्गांसाठी सुद्धा यावेळी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। उद्योग वाढीसाठी यावर्षी सेमीकंडक्टर हबसाठी 40,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यापैकी एकट्या आपल्या पुण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि सेमीकंडक्टर हबसाठी 8,000 करोड रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर वाढवण बंदराच्या कनेक्टिव्हिटीसाठी तब्बल 2,500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। यामुळं तिथल्या त्या परिसराचा विकास तर होईलच, परंतु आपली निर्यात क्षमता सुद्धा दुप्पट होणार। कृषी क्षेत्रातील काजू आणि नारळ यासाठी काजू बोर्ड, नारळ बोर्ड यांच्या माध्यमातून क्लस्टर स्थापन करण्यासाठी 500 करोड रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सिंचन प्रकल्पांसाठी राज्यातल्या प्रधानमंत्री सिंचन योजनेतून 3,500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। यामुळं उर्वरित राज्यातले जे प्रकल्प प्रलंबित असतील त्याला चालना मिळणार आहे। महिलांसाठी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी यावर्षी 25 लाख महिलांना लखपती निधी बनवण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारच्या दृष्टिकोनातून ठेवलेलं आहे। या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रशिक्षणाची सुद्धा किंवा ट्रेनिंगची व्यवस्था करून या महिलांना लखपती निधी योजनेमध्ये सहभाग घेता येणार आहे। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी हॉस्टेलची व्यवस्था करण्यात येणार आहे। त्यासाठी 1,000 करोड रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर शिक्षणासाठी मेडिकल कॉलेज करण्यासाठी राज्यभरामध्ये 3 ठिकाणी नवीन मेडिकल कॉलेजची सुद्धा सुविधा देण्यात येणार आहे।